वैशिष्ट्यपूर्ण भाषणाच्या पुस्तकाचं प्रकाशन नागपुरात पार पडलं। भारताच्या राज्यघटनेची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावरील फडणवीसांच्या भाषणावर आधारित हे पुस्तक आहे। राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं। जे काही भाषण मी संविधानाच्या गौरवाकरता विधानमंडळात केलं होतं त्याला पुस्तकाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रकाशित करण्याचं एक महत्त्वाचं कार्य त्यांच्यामुळे संपन्न झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रूपाने महाराष्ट्रात अत्यंत प्रभावशाली योग्यरित्या संविधान समजणारा एक लोकप्रतिनिधी या राज्याला लाभला आहे। आदरणीय फडणवीस साहेब, तुमच्या भाषणातून आणि या पुस्तकातून कॉन्स्टिट्यूशनलचं खरं स्पिरिट हे जनसामान्य माणसांपर्यंत पोहोचेल। आपल्या माध्यमातून राज्याची आणि देशाची अशीच लोकसेवा कायम होत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपी असलेल्या शीतल तेजवानीनं अभिनेता रणबीर कपूरवर नुकसान भरपाईचा दावा ठोकला होता। रणबीरच्या पुण्यातील फ्लॅटमधील भाडेकरूंनी अटी न पाळल्याचा दावा शीतलनं केला होता। करारामध्ये नमूद केलेल्या लॉक इन कालावधीच्या आधीच घरातून काढून टाकण्यात आल्याबद्दल नुकसान भरपाई आणि त्यावर व्याजाची मागणी तिनं केली होती। यासाठी 50,40,000 रुपयांची नुकसान भरपाई तिनं मागितली होती। पुणे दिवाणी न्यायालयामध्ये आता हे प्रकरण प्रलंबित आहे। सुरुवातीची बातमी, नाराजीच्या चर्चेनंतर शिंदेंकडून फडणवीसांचं कौतुक करण्यात आलंय। कोई कितना भी चाहे हम जुदा नहीं होंगे, फडणवीसांसाठी शिंदेंची ही शेरोशायरी। अमिताभला बिग बी म्हणतात, देवेंद्रजींना सभागृहातील बिग बी असं शिंदेंनी म्हटलेलं आहे। शिंदेंकडून चौकार षटकार मारत शतक, फडणवीसांकडूनही त्याची दाद देण्यात आली। अमिताभ बॉलिवूड मधला बिग बी असेल तर देवेंद्रजी या सभागृहातले बिग डी आहे। डी म्हणजे वेगळा अर्थ काढू नका। हा डी म्हणजे डिवोशनचा, हा डेडिकेशनचा, हा डिटर्मिनेशनचा। हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, थाम कर हाथ फिर साथ छोड़ देंगे। पानी की तरह है ये दोस्ती हमारी, पानी की तरह ये दोस्ती हमारी, कोई कितना भी चाहे हम जुदा नहीं होंगे, जुदा नहीं होंगे। देवेंद्र जी, आपका दिल भी जगह पर, दिमाग भी ठिकाने पर, दोस्त भी अपनी जगह और दुश्मन भी निशाने पर, अशा प्रकारचं काम तुम्ही करा। या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी नुकतेच चौकार आणि षटकार मारत आपलं शतक पूर्ण केलंय असे माननीय एकनाथराव शिंदेजी, एकदा ते मला हुडी घालून भेटायला यायचे, परंतु त्यांच्या या हुडीने विरोधकांना हुडहुडी भरली होती। विजयराव, तुम्हाला नाही बोलत मी, कारण आमचा त्यावेळचा लढा जो आहे तो विचारांसाठी होता। जनमताचा आदर न राखणाऱ्या आणि लोकशाहीच्या विरोधामध्ये, किंबहुना बाळासाहेबांचे विचार त्यावेळेस जे काही पायदळी तुडवण्याचं काम झालं त्याच्या विरोधामध्ये आमचा तो लढा होता।